आणि यानंतर एक पुण्यातून महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यामध्ये हिंगणे साईनगरमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। पुण्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे विविध भागांमध्ये सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पायऱ्यांना अक्षरशः धबधब्याचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला हिंगणे साईनगरमध्ये पाहायला मिळतंय। घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, काय परिस्थिती आहे, नागरिकांचे कसे हाल होत आहेत, काय चित्र आहे पावसाचं? आपण जर माझ्या मागे बघितलं तर आपण हिंगणे खुर्द परिसरात आहोत आणि जे घरं बघतायत त्या घरांचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला साधारण धबधब्याचं रूप आलं आहे। मागच्या वर्षी वन विभागाची या डोंगरावरची जी भिंत होती ती भिंत कोसळली आणि वर्षभरापासून त्या भिंतीवर कोणतंही काम झालं नाही किंवा ती भिंत बांधण्यात आली नाही। त्यामुळे ह्या सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असलेल्या सगळ्या नागरिकांचे जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी साचलं। जे दृश्य आहे तेच जास्त बोलकं आहे। रस्त्यांवर धबधब्याचं रूप आलं आहे। माझ्यासोबत इथले काही नागरिक आहे। किती वर्ष झाले तुमचं हेच चालू आहे आणि इथे घरापासून असंच पाणी वाहतंय? गेल्या वर्षी तर असं गाळ आणि लाकडं बिकडाच्या वरनं पूर्ण राडा खाली आला होता। ह्या इथे इतकं एवढं पाणी होतं या भिंती पायऱ्यांवर। तर आता ह्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम आहे। वर्षभरापासून कुठल्याही वन विभागाने काम केलं नाहीये त्याच्यावर जवळपास। तसं तुमचं घर कुठे आहे? इथं खाली आहे. खाली आहे. तुमच्या घरात पाणी? हो, घरात खाली पाणी आलेलं आहे. काय वर्षभरापासून जर पाणी होतंय तर तुम्ही तक्रारी केल्या नाहीत? केलेलं आहेत मागच्या वर्षी दरवेळेस हाच प्रॉब्लेम आहे। आता मागे मोठा पाऊस झाला तेव्हा जंगलातलं जे पाणी साठलेलं होतं ते यांनी वन विभागाने भिंत घातलेली आहे। ते भिंतीच्या खालून जे साठलेलं पाणी फुटलं त्याचा सगळा लोड इथं पूर्ण सगळं या ठिकाणी आला आहे। त्यासोबत झाडं बिडं येऊन सगळं मोठमोठे झाडं लाकडं येऊन सगळं हे झालं आणि बऱ्याच घरांमध्ये आमच्या पाणी घुसलं। घरामध्ये लहान मुलं वगैरे आहेत। पण या काही घरांची दृश्य दाखवूया। तुमचं घर कुठे आहे? तुमच्या घरात पाणी शिरलंय का? घरात पाणी येऊन गेलं, एकदा साफ केलंय, परत पाण्याचा जोर वाढलं की घरात पाणी भरपूर येणार आहे आमच्या। हे करायला पाहिलं होतं। गेल्या वर्षी झालंय हे। गेल्या वर्षापासून 1 वर्ष होतं यांच्याकडे। वर्षापासून काही केले नाहीयेत। आमचं म्हणणं एकच आहे, हे ताबडतोब केलं पाहिजे। लोकांच्या 5-6 घर आहेत त्यांचे पाणी घरात जाते, तर ताबडतोब केलं पाहिजे। प्रज्ञा, वन विभागाची इथे मागे डोंगर आहे, सिंहगड रस्त्यांवर जे आजूबाजूचे डोंगर आहेत त्या डोंगरांवर वन विभागाने संरक्षण भिंती बांधल्या होत्या। ती भिंत मागच्या वर्षी कोसळली आणि वर्षभर त्या भिंतीवर कोणतंही काम झालं नाही किंवा ती भिंत बांधण्यात आली नाही। त्यामुळे या रस्त्याला असं नागरिकांच्या रोजच्या जाण्याच्या रस्त्याला असं रूप आलंय। आपण एका घरातली देखील परिस्थिती मी तुम्हाला दाखवते। हा धबधबा आहे, इथनं चालणं देखील आता कठीण होत चाललंय। ह्या घरात देखील काही वेळापूर्वी खूप पाणी शिरलं होतं, आताही पाणी आहे। मावशी, काय घर सगळं पाणी शिरलंय? वन विभागाची चुकी दिसते। वरून पाणी येतंय, वरून ते डोंगराचं पाणी येणे माझ्या घरात पाणी येते। सगळं काढलेलं दिसतंय। किती जण राहताय इथे? इथे माझा मुलगा, मी, माझी सून आणि नातू, 4 जण। लहान आहे मुलगा, नातू माझा। मग आता काय नुकसान झालंय घरातलं? नुकसान काय, आम्ही सगळं वरती ठेवले पण खालीच पाणी आहे थांबले। एवढं बघितलं तर सगळीकडे नागरिक घराच्या बाहेर येऊ नये, कारण सगळीकडे पाणी शिरलं आहे। या घरात जसं पाणी शिरलंय तसं वरच्याही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। वरती जायचा मी प्रयत्न करते, मात्र हे इथनं जाणं कठीण आहे। एवढंच नाही तर इथले सगळे नागरिक आता पावसामुळे घराच्या बाहेर थांबले आहेत। घराचं पाणी काढण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काका, तुमचं घर कुठे आहे आणि काय आता घरातली परिस्थिती आहे? घरामध्ये आतमध्ये घुसतं पाणी। पहिलं भिंत बांधली होती, भिंत बांधल्यामुळे पाणी थांबलं आणि परत फुटली भिंत। 2 वर्षाला ही चालू आहे हाल। 2 वर्ष हा, तुम्ही वन विभागाला काही तक्रारी दिल्यात? तक्रार दिलेली आहेत पण कोण दाद घेत नाहीये। काय तक्रारी दिल्या होत्या? हे असं सांगितलं मी, वरनं पाणी तुमचं येतं। हीच परिस्थिती या सगळ्या भागात दिसत आहेत। या सगळ्या परिसरातले सगळे नागरिक आता या रस्त्यावर आले आहेत, बाहेर पडले आहेत, कारण घरात सगळ्यांच्या पाणी शिरलंय। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे एक भिंत वेळीच न बांधल्यामुळे या नागरिकांचं जीणं अत्यंत त्रस्त झालेलं आहे आणि त्याचे चित्र सध्या आपण पाहतोय। घरामध्ये पाणी शिरलंय। शिवानी, या सगळ्याचं रिपोर्टिंग करताना तू सुद्धा काळजी घे, पावसाचा अंदाज घे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया।